चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप. जरडी येथील संगमेश्वर लक्ष्मण कोणकेरी असं आहे 39 वर्षीय आरोपीचं नाव. एप्रिल 2020 मध्ये जरडीतील कोणकेरी वसाहतीमध्ये घडली होती घटना. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गडिंग्लज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने संगमेश्वर लक्ष्मण कोणकेरी या 39 वर्षीय आरोपीस भारतीय दंडविधानाच्या कलम 302 अंतर्गत दोषी ठरवलं असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय आरोपीवर 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास आणखी 6 महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागेल असे आदेश दिले आहेत. न्यायाधीश M.A. शिंदे यांनी हा निकाल दिलाय. ही घटना 2 एप्रिल 2020 रोजी जरडी येथील कोणकेरी वसाहतीमध्ये घडली होती. संगमेश्वर याला त्याची पत्नी वंदना आणि त्याचा भाऊ ज्योतिबा यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातून 2 एप्रिलच्या मध्यरात्री संगमेश्वर यांनी वंदना हिच्या गळ्यावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून तिला ठार मारलं होतं. त्यानंतर गडिंग्लज पोलिसात पोलीस पाटील विलास बागडी यांच्या फिर्यादीनुसार संगमेश्वर विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. या खटल्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांनी केला. या प्रकरणी 19 साक्षीदार तपासण्यात आले. दरम्यान आरोपीचा भाऊ आणि मेहुणा फितूर झाले होते. मात्र सरकारी वकील S.A. तेली यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायमूर्ती शिंदे यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.